नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमची स्कॉलरशिपची तयारी चांगली चालली असेल आणि आपण आज इयत्ता 7वी एक्झरसाइज 1.1 हा मॅथमॅटिक्सचा बघणार आहोत. 26 एप्रिलला आपली परीक्षा आहे आणि तुम्ही हे बघितलं असेल की इयत्ता 5वीची जी काही स्कॉलरशिपची परीक्षा झाली यामध्ये खरोखर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते. आपल्याला जोरदार तयारी करावी लागेल, कारण तरच आपण मेरिटमध्ये येणार आहोत. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या एक्झरसाइजकडे जाऊयात. काय विचारलेला आहे पहिला क्वेश्चन? इंग्लिश मीडियमवाल्या विद्यार्थ्यांसाठीच नाही बरं, मराठी मीडियमवालेही बघत असतील. क्वेश्चन जरी इंग्लिशमध्ये असले, मराठीत तुम्हाला नक्कीच कळणार आहे, काही काळजी करू नका. बघा, व्हॉट इज द सम? सम विचारलेली आहे. कशाची बेरीज विचारलेली आहे? सम विचारलेली आहे. नॅचरल नंबर फ्रॉम 21 टू 29. 21 टू 29 या नॅचरल नंबर्सची ऍडिशन विचारलेली आहे. म्हणजे इथे 21 आणि 90 ची ऍडिशन नाही करायची. 21 पासून 90 पर्यंत जेवढ्या नंबर आहेत तेवढ्या नंबरची ऍडिशन किती होईल, असा हा क्वेश्चन आहे. तर बघा, पहिली फर्स्ट जी काही इथे दिलेली नॅचरल नंबर आहे ती आहे 21 आणि लास्ट नॅचरल नंबर दिलेल्यांपैकी आहे 90. या दोघांची ऍडिशन अपॉन 2 आणि या टोटल नंबर 21 पासून 90 पर्यंत किती आहेत, तर त्या 70 नंबर आहेत. या पद्धतीने म्हणजे गिव्हन फर्स्ट नॅचरल नंबर प्लस लास्ट नॅचरल नंबर अपॉन 2 मल्टिप्लाय टोटल गिव्हन टोटल नंबर्स, असा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. बघा, हे याला डिवाइड मध्ये आहे. 2 1 जार 2, 35 2 जार 70. आता राहिलं काय? या दोघांची करा ऍडिशन. ती किती येणार आहे? 111 मल्टिप्लाइड 35. यांचा आता मल्टिप्लिकेशन करा. 35 1 जार 35, कॅरी गेला 3, 35 1 जार 35 प्लस 3 38, अगेन कॅरी 3, 35 1 जार 35 प्लस 3 38. किती आलं बेटा आपला आन्सर? तर 3885. अल्टरनेटिव्ह नंबर फर्स्ट झालं उत्तर तुमचं. या पद्धतीने प्रॅक्टिस ठेवा आणि कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असू द्या. सेकंड क्वेश्चन कडे आपण जाऊयात. बघा, काळजीपूर्वक वाचा. हाऊ मेनी पेयर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर. आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? प्राईम नंबर तुम्हाला माहिती पाहिजेत. प्राईम नंबर म्हणजे काय? प्राईम नंबर म्हणजे अशी नंबर असते की जी डिव्हिजिबल असते फक्त 1 आणि इटसेल्फ म्हणजे त्याच नंबरने. फॉर एक्झाम्पल, आपण जर म्हटलं 17 ही जी नंबर आहे या नंबरला फक्त कंप्लीट डिव्हिजन 1 ने जाऊ शकतं आणि 17 ने जाऊ शकतं, अदर्स कुठल्याही नंबरने जाऊ शकत नाही. एवढं तुम्हाला निश्चितच माहित आहे. पण ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणायचं? तर ट्विन प्राईम नंबर म्हणजे अशा नंबर, फॉर एक्झाम्पल 3 ही प्राईम नंबर आहे, 5 ही प्राईम नंबर आहे. या दोघांचा जो डिफरन्स आहे, या दोघांचा डिफरन्स किती आहे? 2 आहे. 5 मायनस 3 इज इक्वल टू 2. तर मग अशा पेअर किती आहेत आपल्याकडे 1 to 100 मध्ये ट्विन प्राईम नंबरच्या? मग आपल्याला हे माहिती पाहिजे आणि ते काळजीपूर्वक लक्षातच घ्या, नाहीतर मग पटपट पटपट आपल्या पहिल्याच काय करायच्या, प्राईम नंबर मांडून ठेवायच्या आणि त्यावरती जे क्वेश्चन येतात ते सोडवायचे. तर बघा, आपण बघूयात. 3 5 ही एक पेअर आहे, 5 7 ही एक पेअर आहे. किती झाल्या? 2 प्राईम नंबर झालेले आहेत. देन 11 and 13 2 चा फरक आहे, करेक्ट आहे. 17 and 19 इथे 2 झालेले आहेत. इथे बघा, ही एक पेअर आहे. 29 and 31 इथे एक पेअर सापडली आपल्याला. देन ही सुद्धा एक पेअर आहे. देन इथे ही बघा, ही सुद्धा एक पेअर आहे. देन 71 and 73 ही सुद्धा एक पेअर आहे. या पद्धतीने प्राईम नंबरच्या पेअर्स आपण शोधलेले आहेत. किती झाल्या? इथे 2, इथे 5, इथे 6 7 आणि 8. किती पेअर सापडल्या? 8 पेअर सापडल्या. 8 पेअर आहेत आणि हा आकडा काळजीपूर्वक लक्षातच ठेवा. कदाचित क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ट्विन प्राईम नंबरच्या 1 to 100 मध्ये किती पेअर्स आहेत? त्या न बदलणारा आकडा आहे, त्या 8 पेअर आहेत. एवढं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणतात? ज्याचा डिफरन्स 2 चा असतो, याला ट्विन प्राईम नंबर म्हणायचं. कदाचित त्यावरतीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय ट्विन प्राईम नंबर, त्यामुळे सांगितलेलं आहे. चला, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. काय दिलेलं आहे? एक्स इज अन ऑड नंबर. आता एक्स ही जी आहे ही कशी नंबर आहे? तर ऑड नंबर आहे. मग ती कोणतीही असू शकते. ऑड नंबर तुम्हाला माहिती आहेत. 1 3 1 3 5 या ऑड नंबर आहेत, हो की नाही? 1 3 5
म्हणजे इन्फिनिटी पर्यंत आहेत त्या काही एवढ्याच आहेत अशातला काही भाग नाहीये. x इज अन ऑड नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17. x अशी ऑड नंबर आहे ही कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे 17 ने. कितीने? 17 ने. विच इज द नेक्स्ट सेकंड इव्हन नंबर. हे इंटरेस्टिंग आहे बरं. बघा, विच इज द नेक्स्ट सेकंड इव्हन नंबर आफ्टर x. x नंतर सेकंड इव्हन नंबर कोणती असेल की जी कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे 17 ने. 17 एक अशी हे आहे, जर तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेतलं, 17 ला जर 17 ने डिव्हाइड जर केलं तर कम्प्लीट डिव्हिजिबल आहे. करेक्ट. देन 17 च्या पुढे बघा 34 कम्प्लीट डिव्हिजिबल आहे. देन 57. 17 चा जर तुम्ही टेबल जर बघितला ना तर कसा बनत चाललाय, ऑड इव्हन ऑड देन इव्हन. बघा या पद्धतीने टेबल बनत चाललेला आहे. 17 34 57 68 या पद्धतीने टेबल बनत जाणारा आहे. 85 या पद्धतीने टेबल बनतोय. पण आपल्याला हे टेबल बनवायचा मूळ कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचे आहे. ही टेबल बनवायला नाही सांगितलेला त्यांनी फक्त साधा साधा क्वेश्चन असा विचारलेला आहे, विच इज द नेक्स्ट इव्हन नंबर. मग आपण असं कन्सिडर करूयात की जी x आहे ही x फॉर एक्झाम्पल ही 17च आहे असं कन्सिडर करूयात. मग मला सांगा तुम्ही की कोणती अशी पुढची नेक्स्ट इव्हन नंबर असणार आहे की ती कम्प्लिटली डिव्हिजिबल असणार आहे. कशाने? 17 ने. बघा, ही झाली फर्स्ट इव्हन नंबर 34. मग कोणती आहे बरं ती? 68 आहे. 68 आहे नेक्स्ट इव्हन नंबर. बट आपल्याला पर्याय तसं दिलेलं आहे का? नाही दिलेलं. x प्लस किती? x प्लस किती म्हणजे जर हे 17 आहेत, 17 मध्ये काय तुम्ही मिळवलं म्हणजे 68 येतील. तर 51 जर मिळवले यामध्ये तर 68 येतात की नाही. म्हणजेच काय? x प्लस 51. x प्लस 51 तेव्हा ती नेक्स्ट सेकंड इव्हन नंबर बनते. म्हणून x प्लस 51 हे तुमचं करेक्ट आन्सर होणार आहे. कळालं नसलं सावकाश पुन्हा एकदा बॅक घ्या आणि समजून घ्या, पण कन्सेप्ट क्लिअर ठेवा. स्कॉलरशिपला हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर द सम, पुन्हा एकदा सम विचारलेला आहे म्हणजे बेरीज विचारलेली आहे. कशाची? विच ऑफ द फॉलोइंग ट्विन प्राइम नंबर्स. ट्विन प्राइम नंबरची, खालीलपैकी कोणत्या ट्विन प्राइम नंबरची एक्सीड द सम ऑफ द प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 25 by 44. 1 to 25 मध्ये जेवढ्या प्राइम नंबर आहेत त्यांची सम 44 ने एक्सीड आहे अशी कोणती ट्विन प्राइम नंबर आहे? तर बघा 1 पासून 25 पर्यंत ज्या प्राइम नंबर आहेत पहिले आपल्याला त्या माहित असणं गरजेचे आहे. फर्स्ट प्राइम नंबर कोणती आहे? 2, देन 3, देन 5, देन 7, देन 11, 9 नाही बरोबर, देन 13, 13 च्या पुढे 17, 19, देन 23 झालेले आहेत. राहिली नाही ना एखादी? बर, या सगळ्यांची ऍडिशन करून घेऊया. करा बरं ऍडिशन. इथे 5, 10, 17, 18, 21, 28, देन 37 and 40. Is it correct? 4 plus 1, 5, 6, 7, 8 and 10, 100. म्हणजे 1 to 25 पर्यंत ज्या प्राइम नंबर आहेत त्यांची ऍडिशन 100 झालेली आहे. या 100 मध्ये किती ऍड केले? तर 44 ऍड केले. 100 मध्ये 44 जर ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 144. आता बस झालं, एवढं झालं म्हणजे तुमचा आन्सर झालं जवळपास. कशाची ऍडिशन ही 144 होते? बघा बरं, 71 आणि 73. यस, आणि ही ट्विन प्राइम नंबर सुद्धा आहे. येत आहे लक्षात? 71 प्लस 73 किती झाले बरं? 144. ऍडिशन जर केली तर करेक्ट. दोन्ही सुद्धा करेक्ट आले. ट्विन प्राइम नंबर आहे? यस आहे. येत आहे लक्षात? इथे ट्विन प्राइम नंबरच नाहीये पण दिलेली आहे. बाकी ज्या ट्विन प्राइम नंबर आहेत पण त्यांची ऍडिशन 144 येते का? तर निश्चितच नाही. चला पुढे जाऊया. हाऊ मेनी प्राइम नंबर्स, किती प्राइम नंबर आहेत, मूळ संख्या आहेत फ्रॉम 11 to 100. 11 पासून
100 पर्यंत, 11 पासून 100 पर्यंत किती प्राईम नंबर आहेत की होज डिजिट व्हेन इंटरचेंज गिव्ह अ प्राईम नंबर. त्यांचे डिजिट जरी इंटरचेंज जरी केले तरी ते प्राईम नंबर येतात, हे आपल्याला बघायचं आहे. तर आता एक काळजीपूर्वक समजून घ्या की काय विचारलेलं आहे आपल्याला. तर 11 पासून 100 पर्यंत, 11 पासून विचारलेलं आहे बरोबर, 11 पासून, त्यामुळे हे सोडूनच द्या, हे सोडून द्या. 11 पासून 11 ला जर इंटरचेंज जर केलं आपण तरी 11च राहणार आहे. 13 ला इंटरचेंज केलं तर 31 प्राईम नंबरच आहे. याला 17 ला इंटरचेंज केलं 71 होणार आहे, प्राईम नंबर आहे. देन 91 ही 91 ही प्राईम नंबर आहे का? नाही. देन 32 प्राईम नंबर आहे का? 32 ला इंटरचेंज केलं तरी ती होणार नाहीये. 92 नाहीये. हे 91 आपण सध्या बाजूलाच काढून ठेवूयात. जे आहे तेच कन्सिडर करूयात. 13 यस 13 आहे. देन 73 यस प्राईम नंबर आहे 73. देन 14 आहे का? नाही. 34 आहे का? नाही. 74 आहे का? नाही. 35 आहे का प्राईम नंबर? नाही. 95 सुद्धा नाहीये. 16 आहे का? नाही. 76 आहे का? नाही. 17 यस 17 ही प्राईम नंबर आहे. देन 37 73चं काय बनणार आहे? 37 बनणार आहे. देन 97 प्राईम नंबर यस आहे, म्हणजे याला इंटरचेंज जरी सुद्धा केलं आपण तरी सुद्धा ती काय बनते? प्राईम नंबर बनते. 38 नाही. 98 नाही. देन 79 धिस इज ऑल्सो प्राईम नंबर. किती सापडलेले आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 and 9. म्हणजे आपल्याला 11 to 100 मध्ये आपण जर प्राईम नंबरचे डिजिट इंटरचेंज जरी केले तरी 9 अशा नंबर सापडतात की त्या इंटरचेंज केल्याच्या नंतर सुद्धा प्राईम नंबरच आहेत. चला पुढे जाऊया. द सम ऑफ द 3 consecutive ऑड नंबर. बघा काळजीपूर्वक, 3 consecutive ऑड नंबरची सम इज अ वाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 + 3 + 5 कन्सिक्युटिव्ह ऑड नंबरची सम आहे की नाही, आणि या तिघांची ऍडिशन फॉर एक्झाम्पल वाय होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग इज अ इव्हन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑफ दीज ऑड नंबर. म्हणजे या वायच्या पुढे कोणती इव्हन नंबर असेल नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑफ द ऑड नंबर. यातली ग्रेटेस्ट कोणती आहे? ही आहे. याच्या नेक्स्ट इव्हन नंबर कोणती आहे? तुम्हालाही माहिती आहे 6 आहे म्हणून. किती आहे? 6 आहे म्हणून. मग आपल्याला हे असं विचारलेलं आहे का? नाही. तर y/3 इज इक्वल टू किती? y/3 प्लस किती मिळवले म्हणजे आपल्याला ही अशी नंबर मिळेल, हे आपल्याला बघायचं आहे. तर याच वरून आपल्याला ते लक्षात येणार आहे. बघा बरं, यांची ऍडिशन किती होते? 1 + 3 + 5 किती झाली ऍडिशन? तर तिघांची ऍडिशन केली तर ती होते 9, आणि 9 म्हणजेच y/3 इज इक्वल टू किती बरोबर? 3. आणि 3 ची ही 3 म्हणजे कोणती आलेली आहे? ही नंबर आलेली आहे. आपल्याला पाहिजे काय? याच्या पुढची पाहिजे. म्हणजे या 3 मध्ये किती मिळवले म्हणजे 6 होईल बरोबर. 3 मध्ये 3 जर मिळवले तरच 6 होणार आहे. याचाच अर्थ काय आहे? y/3 मध्ये किती मिळवावे लागतील? तर 3 मिळवावे लागतील. y/3 + 3 y/3 + 3 म्हणजेच काय? अल्टरनेटिव्ह नंबर 4. हे तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे. देन नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ अ को-प्राईम नंबर. को-प्राईम नंबरची, आता को-प्राईम नंबर म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. को-प्राईम नंबर, को-प्राईम नंबर म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. अशी नंबर की जिचा कॉमन फॅक्टर फक्त 1 असतो, अदर कुठलीही नंबर नसते, तिला म्हणायचं को-प्राईम नंबर. आता को-प्राईम नंबर मध्ये एखादी नंबर ही आपली इव्हन नंबर ही असू शकते बरं. आलं लक्षात? फक्त त्यांचा कॉमन फॅक्टर 1 व्यतिरिक्त दुसरा कोणताही नको. 32 आणि 24. आता
32 आणि 24 दोन्ही सुद्धा इव्हन नंबर आहेत, दोन्ही इव्हन आहेत, म्हणजे हिचा कॉमन फॅक्टर 2 आहे की नाही? यस आहे. त्यामुळे 32 आणि 24, आता 32 आणि 24 दोन्ही सुद्धा इव्हन नंबर आहेत, दोन्ही इव्हन आहेत, म्हणजे हिचा कॉमन फॅक्टर 2 आहे की नाही? यस आहे. त्यामुळे नॉट विचारलेला आहे इथे. बघा, कोप्राइमची ही पेयर आहे, ही सुद्धा पेयर आहे, ही सुद्धा पेयर आहे, कारण याचा 1 शिवाय दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नाहीये. आलं लक्षात? कोणताही कॉमन असा डिव्हिजर नाहीये की जो यांना डिव्हाइड करू शकेल. 32 आणि 24 याचा कॉमन एक डिव्हिजर आहे, तो म्हणजे 2. येते लक्षात? 2 आहे. या पुढच्या नंबर या कोप्राइम नंबरच्या पेयर आहेत, ही नाही, नॉट विचारलेला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक अशा ठिकाणी बघायचं आहे. पी इज अन इव्हन नंबर. पी काय आहे? एक इव्हन नंबर आहे. पी एक इव्हन नंबर आहे. जर पी ही इव्हन नंबर असेल, विच इज द 39th. आता पी इव्हन नंबर आहे, 39th इव्हन नंबर. आता बघा बरं, इव्हन नंबर या कशा असतात? ऑड इव्हन, ऑड इव्हन म्हणजे 2 2 च्या गॅपने असतात. मग 39th इव्हन नंबर, पी नंतरची 39th इव्हन नंबर कोणती येऊ शकेल? कोणती येऊ शकेल? पी ही जी आहे ही इव्हन नंबर आहे. यामध्ये आपण मल्टिप्लाय 2 म्हणजे 78, यामध्ये जर 78 ऍड जर केले तर पीच्या नंतरची येणारी ती इव्हन नंबर असणार आहे. म्हणून 39, पीच्या नंतरची 39th इव्हन नंबर कोणती? तर पी प्लस 78, पी प्लस 78. या पद्धतीने चला नेक्स्ट. द सम ऑफ द 3 कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर इज 153. बघा, 3 कन्सिक्युटिव्ह, फॉर एक्झाम्पल इथे आपण ए प्लस बी प्लस सी या तीनही सुद्धा काय आहेत? ऑड नंबर आहेत, आणि या तिघांची सम आहे 153. या तिघांची सम किती आहे? 153. विच इज द मिडल नंबर. मग यातली मिडल नंबर कोणती? म्हणजे मिडलला येणारी नंबर कोणती? काही करायचं नाहीये. तिघांची जर ऍडिशन 153 आहे, याला फक्त डिव्हाइड करा 3 ने, तर बघा 51. बस, आणि हीच मिडल नंबर असते, कारण त्या सगळ्यांचं काय झालेलं असतं? ॲव्हरेज झालेलं असतं. सो 51 ही मिडल नंबर असते. म्हणजे ह्या नंबर कोणत्या असतील? हे बी हे 51 आहे, म्हणजे पाठीमागे याच्या कोणती येणार आहे? 49, आणि याच्या नेक्स्ट कोणती येणार आहे? 53. या तिघांची ऍडिशन करून बघा तुम्ही, या तिघांची ऍडिशन येणार आहे 153. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट 2 डिजिट कंपोजिट ऑड नंबर. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 2 डिजिटची स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर कोणती आहे? 15. कोणती आहे? 15. कंपोजिट विचारलेलं आहे बरोबर, कारण तुम्ही जर बघितलं 11 ही काय आहे? ऑड आहे, ऑड आहेच, आणि पण मात्र ती प्राइम सुद्धा आहे. 12 आपल्याला चालणार नाहीये, कारण ती काय पाहिजे? आपल्याला ऑड पाहिजे. 12 ही इव्हन आहे, 13 अगेन प्राइम आहे, 14 अगेन इव्हन नंबर आहे, आपल्याला पाहिजे ऑड. देन कंपोजिट नंबर, फर्स्ट कंपोजिट नंबर कोणती आहे? 2 डिजिट वाली, तर 15 आहे. म्हणजे 15 आणि पुढे काय म्हटलेलं आहे? अँड द ग्रेटेस्ट इव्हन प्राइम नंबर. आता प्राइम नंबर आणि ती सुद्धा कशी असली पाहिजे? तर ग्रेटेस्ट इव्हन नंबर, आणि आपल्याला हे माहित पाहिजे की 2 ही अशी एकमेव ग्रेटेस्ट इव्हन नंबर आहे की जी प्राइम नंबर आहे, म्हणजे ती आहे 2. आपल्याला साधं हो विचारलेलं होतं 15 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू किती? तर 30. आणि हेच आहे आपल्या या क्वेश्चनचं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला स्वाध्याय म्हणजे एक्झरसाइज सोडवणं गरजेचं आहे. याचा जास्तीत जास्त सराव करा, यातून कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होणार आहे तुमची, आणि तुमचा जो पेपर आहे तो निश्चितच चांगला जाणार आहे. आणि जर समजा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल आपल्या चॅनलवरचा, तर चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ परीक्षेपर्यंत तुम्हाला निश्चितच मिळत राहणार आहेत आणि आपली परिपूर्ण तयारी होणार आहे. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा,
सबस्क्राईबही करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला मात्र विसरायचं नाही. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.